सांगली धामणी रोड येथे स्वर्गीय बाबा म्हैसकर नगरमधील खाजगी विहिरीत ड्रेनेजचे पाणी शिरल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडलेत। याचा बंदोबस्त महापालिकेने करावा अशी मागणी शेतकरी विश्वेश म्हैसकर यांनी केली आहे। 2019 साली हनुमाननगरमधून येणारा ड्रेनेज काम सुरू होते, मात्र महापालिकेने स्वर्गीय बाबा म्हैसकर नगर या ठिकाणी अर्धवट पद्धतीने काम ठेवले, त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रेनेजचे पाणी घुसून पिकांचे नुकसान होत आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांनी ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याची मागणीचे निवेदन महापालिकेला दिले आहे। अद्याप या ड्रेनेजचे बंदोबस्त करण्यात आलेला नाही। त्याचबरोबर याच ड्रेनेजमुळे बाबा म्हैसकर नगरमधील खाजगी विहिरीमध्ये ड्रेनेजचे पाणी जात असल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडलेत। तसेच ड्रेनेजचे काम पूर्ण न केल्याने हनुमाननगर नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसण्याची शक्यता सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे ड्रेनेजचे तात्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे होणारे नुकसान थांबेल अशी मागणी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, मी विश्वेश म्हैसकर। स्वर्गीय बाबा म्हैसकर नगरमध्ये आता आम्ही आहोत। बाबा म्हैसकर नगरमध्ये माझ्या पणजोबांनी बांधलेली जवळपास 70 ते 80 वर्षापूर्वीची जी विहीर आहे तिथं आत्ता आम्ही आलो आहोत। इथं यायचं कारण आहे की गेल्या 10 दिवसापासून ड्रेनेजचं पाणी विहिरीमध्ये येतं आहे आणि त्याच्यामुळं विहीर पूर्ण खराब झालं आहे। विहिरीचं पाणी पूर्ण काळं झालं आहे। मी 10 दिवसापूर्वी इथं स्वतः पोहायला येत होतो। पाणी अत्यंत सुंदर होतं। त्या ड्रेनेजच्या पाण्यामुळं विहिरीतले मासे मरून पडलेले आहेत, 2 कासवं पण गेलेली आहेत। असा सगळा प्रकार घडत आहे। हे सगळं पाणी येते कुठनं तर हनुमाननगरमधनं जे येणारं पाणी आहे, ड्रेनेजची पाईपलाईन जी गेलेली आहे त्या ड्रेनेजचे पाईपलाईनचं काम अर्धवट असल्यामुळं हा सगळा प्रकार घडतो आहे। महानगरपालिकेनं ताबडतोब ह्या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि ती पाईपलाईन पूर्ण करून त्यातनं जे ड्रेनेजचं पाणी जे न वाहता बाहेर येऊन पडतं आहे त्या पाण्याची व्यवस्था करावी। अन्यथा हे एवढी मोठी ही विहीर आहे, 40 बाय 40 बाय 60 फूट खोल आहे। याचा विचार करावा आणि महानगरपालिकेनं पूर्ण ह्या कामाकडं दुर्लक्ष न करता तातडीनं हे काम पूर्ण करावं। मी राजेंद्र भाऊसो सूर्यवंशी, धामणी, सांगली हनुमाननगरच्या दक्षिण बाजूस जे नगरपालिकेचं ड्रेनेजचं काम आहे ते बऱ्याच वर्ष अपूर्ण आहे। त्यामुळं शेतीचं भरपूर नुकसान होत आहे आणि ते पाणी साठून राहिल्यामुळं शेती काहीच करता येत नाही आणि ही पाईपलाईन चिक्कूबागेत तसंच पुढं अपूर्ण आहे काम आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं। आणि ह्याबद्दल आम्ही बऱ्याच वेळा नगरपालिकेला अर्ज करूनसुद्धा आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही आणि काम काय पूर्ण झालेलं नाही आहे। आमची इथं शेती 2 एकर आहे, त्यातलं 1 एकर पूर्ण पाण्यात म्हणजे त्यात काहीही करता येत नाही आहे। महापालिकेनं ह्या कामाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि हे काम पूर्ण करून द्यावं, नाहीतर भरपूर नुकसान होणार आहे अजून।